आता आपण करतोय हे इंट्रायुट्राइन मायक्रोवेव्ह ॲब्लेशन ऑफ एंडोमेट्रियम. कारण ती 50 वर्षाची आहे, वजन तिचं जवळजवळ 80 किलो आहे, तिचा डायबिटीज ब्लड प्रेशर दोन्हीही अनकंट्रोल्ड आहे, पहिली 2 सीझर झालेली आहेत. पहिल्यांदा आपण हेवी ब्लिडिंगसाठी आपण तिची DNA केली होती, बायोप्सी केली होती. तर गर्भाशयाच्या आतला लेयर जो असतो त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, तो जाड झाला होता आणि बायोप्सीमध्ये तो सिम्पल एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया होता. पण तिचं ब्लिडिंग कंटिन्यूड राहिलं. हार्मोनल ट्रीटमेंट देता येत नव्हती कारण डायबिटीज पण अनकंट्रोल्ड, BP पण अनकंट्रोल्ड. परत 50शीला शक्यतो आपण हार्मोनल ट्रीटमेंट देत नाही. ऑपरेशन्स पण करणं तेवढं सेफ नव्हतं आणि तिला ते करायचं नव्हतं. म्हणून इंट्रायुट्राइन मायक्रोवेव्ह ॲब्लेशन आपण तर करतोय. याच्यामध्ये फायदा काय, तर ती आजच्या आज घरी जाऊ शकते, ऑपरेशन टळू शकतं. ही एक नवीन उपचार पद्धती आहे. त्याने गर्भाशयाच्या आतमध्ये असलेलं जे अस्तर आहे ते मायक्रोवेव्ह एनर्जीने आपण जाळून टाकतो. त्यामुळे आता पुढं तिला भरपूर रक्तस्राव होणार नाही, हा प्रॉब्लेम तिचा कायमचा जाणार आहे.